या महिलेने रतन टाटा यांची 7,000 कोटी रुपयांची ऑफर रिजेक्ट केली होती आणि यानंतर त्यांनी एक कमालीची गोष्ट केली. तर यांचं नाव आहे जयंती चव्हाण. त्या बिस्लेरीचे फाउंडर रमेश चव्हाण यांची एकुलती एक मुलगी आहेत. जयंती चव्हाण यांना फॅशन आणि डिझाईनची खूप आवड होती आणि कधीच त्यांना फॅमिली बिझनेस मध्ये इंटरेस्ट नव्हता. पण 2022 मध्ये त्यांचे वडील रमेश चव्हाण यांनी बिस्लेरी विकायचे ठरवले. त्यांना टाटा ग्रुप कडून 7,000 कोटी रुपयांची ऑफर आली होती. सर्वांनाच वाटलं की रतन टाटा यांचं नाव ऐकून ही डील होईल, पण जयंती चव्हाण यांनी ठरवले की बिस्लेरी ही त्यांच्या कुटुंबाची लिगसी आहे आणि त्यांनी स्वतः हा बिझनेस सांभाळायचं ठरवलं. जयंती चव्हाण यांनी बिस्लेरीसाठी नवे प्रोडक्ट्स लॉन्च केले आणि खास करून यंग कस्टमरवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या लीडरशिप मध्ये 2023 पर्यंत बिस्लेरीचा रेव्हेन्यू 23,300 कोटींवर पोहोचला. आज बिस्लेरीकडे पॅकेज वॉटर मार्केटमध्ये 32% शेअर आहे आणि त्यांचं मार्केटमधील स्थान अजून मजबूत होते. बाकी बेलसरी, बिस्लेरी, ब्रिस्ली असे भरपूर डुप्लिकेट्स आहेत. तर अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा अफलातून. सबस्क्राइब करा अफलातून.